या महामानवांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या शब्दांना प्रारंभ करतो। सगळ्यात पहिले तर मी तुमच्या मनातली शंका दूर करतो की मी इथं काही भाषण बिषण देणार नाही आणि आभार। स्टीलचा आण तर पाणी कोमट लागन का थंड पाहिजे म्हणे, कोमट आण म्हणे, तुम्ही पेता का मी पाजून देऊ म्हणे। फेक म्हणे ते पाणी राहिली। म्हातारा माणूस होता, बिडी मिडी प्यायची आदत असं हाय का म्हणे काही पेटवाले द्याव का नाही, मग माचीस पाहिजे का लायटर पाहिजे, ते म्हणे माचीस पाहिजे तर 1 रुपये वाली आणू का 8 आणे वाली आणू म्हणे, 8 आणे वाली आण तर कमल छाप पाहिजे का गुलाब छाप पाहिजे म्हणे गुलाब छाप पाहिजे तर म्हणे तुम्ही पेटवता का मी पेटवून देऊ, आता मला पेटव म्हणे। अबे चांगल्या चिकल्या सवरल्या घरचा दिसून राहिला म्हणे भयार तोंडाच्या, तुझ्या जागी दुसरा कोणी असता अबे त्याला मारून टाकलं असतं म्हणे, त्याचा जीव घेऊन टाकला असता म्हणे। जीवावर आल्यावर शानपणा कायले करा, जीव काय न घ्यान म्हणे, कुराडीनं घ्यान का गळा दाबून घ्यान म्हणे। तर ते गिराईक म्हणे कुराडीनं घेईन तर कुराड तुम्ही आणता का मी आणून देऊ म्हणे। ते गिराईक म्हणे तू आणून दे, तो कुराडीचा धांडा लोखंडाचा पाहिजे का लाकडाचा पाहिजे म्हणे, तो म्हणे लाकडाचा पाहिजे तर लाकूड सागवान पाहिजे का अर्जात पाहिजे म्हणे, तो म्हणे सागवान पाहिजे, बरं एकच सांगा म्हणे कुराड तुम्ही मारता का मी मारून देऊ। त्याचा तो शब्द ऐकला आणि ते गिराईक डायरेक्ट कोमातच गेलं। आम्ही म्हणलं मेलं गेलं तर आपत्तीन, आम्ही त्याला सतरंजीत गुंडाळलं आणि यवतमाळमध्ये क्रिटिक केअरमध्ये भरती केलं। त्याला 8 दिवस होशच नाही, 9व्या दिवशी त्याला होश आला आणि त्याने याले समोर पाहिलं पुन्हा बेहोश। ते डॉक्टर म्हणे याले लपून ठेवा, हा मारून टाकून म्हणे पेशंटले, आम्ही त्याला लपून ठेवलं। 11व्या दिवशी त्या गिराईकाले होश आला आणि ते गिराईक मिट्टू सारखं बोलायला लागलं। ते गिराईक म्हणे मी कुठं आहो म्हणे, आम्ही म्हणलं दवाखान्यात आहो, कोणत्या दवाखान्यात आहो म्हणे, प्रायव्हेट दवाखान्यात आहो का सरकारी दवाखान्यात आहो म्हणे, आम्ही म्हटलं प्रायव्हेट दवाखान्यात आहो, तर मला तपासाले डॉक्टर आहे का डॉक्टरी नाही म्हणे, आम्ही म्हटलं डॉक्टरी नाही तर ते तरुण आहे का म्हातारी आहे म्हणे। ते कावलकर डॉक्टर म्हणे याले नागपूरला नाही लागते, इथं वाचत नाही म्हणे। तेच सांगत आहे, एवढा काळ बदलला, एवढा तुम्ही खेड्यातले पोरं सगळे सुखी आहे खेड्यातले, शहरात तर एवढा धिंगाणा झाला। म्हणजे आपल्याला फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि 1 मे माहीत होता, आता नवीन डे आला फेब्रुवारी महिना। कोणता आहे, कोणता आहे? तुमच्या आई तुमचे बापही भाग्यवान आहे का तुम्हाला अजून हवा नाही लागली। शहरात शेंबड्या पोट्ट्याले व्हॅलेंटाईन डे माहीत आहे। बरं तो सप्ताहच असते 7 दिवसाचा, चॉकलेट दे, मग बावली दे, मग गुलाब दे, मग पिवळा दे, हिरवा दे, मग हग दे, मग अजून काहीतरी दे, धिंगाणा। म्हणजे टीव्हीवरची ॲडव्हर्टाईज पहा सर, वर्षभर येत नाही टीव्हीवरची ॲडव्हर्टाईज, फेब्रुवारी महिना लागला की एक ॲडव्हर्टाईज येते, हा यलपाड्या माडीवरून छत्री घेऊन चालते आणि ते सोंगाडी खालून कुछ खास है हम सब। अजून एक ॲडव्हर्टाईज आहे, एक्सक्यूज मी हॅपी बर्थडे, आज मेरा बर्थडे नहीं है मेरा है, मरलो मग आम्हाला कायले सांगतो, आम्हाला कायले सांगून राहिलं तुझा बर्थडे आहे म्हणून। अजून एक एलपाडी ॲडव्हर्टाईज आहे, किती आता या आपाजीचे केसाचे डोक्याचे केस पिकले, तुमच्या आयुष्याचा एवढा 50-60 वर्षाचा अनुभव आहे, वाराधून आल्यावर तुम्ही माणसं उडताना पाहिले का? टीव्ही तोडते ना, पण तो खंब्याला धरून राहते आणि तो असा लटकते, त्याच्या अंगावरचे बंद कपडे उडून जाते आणि मग ती सोंगाडी येते, सब कुछ तो उड गया। मी कॉलेजमध्ये गेलो सर, शिवाजी कॉलेजमध्ये कार्यक्रम होता, सहज वेळ होता म्हणून मित्रासोबत राजू बोरकर, डॉक्टर राजू बोरकर, तुमचे विद्यार्थी कल्याण निधीचा माझा तो मित्र आहे, डायरेक्टर बोर्ड, तर चाल म्हटलं राजू आपण नाश्ता करू। तर तिथं कॉलेजमधली एक पोरगी फोनवर, पोरगा बोलत होता फोनवर। आता तो कॉलेजमधला पोरगा कॉलेजमध्ये कोणासोबत बोलत असेल हे तुम्हाला सांगायला लागते का? हुशार आहे मग तुम्ही। तर मला त्याचा आवाज येत होता, स्पीकर मोठा होता त्याचावाला, तर तिकडून त्याची मैत्रीण म्हणे जेवला, हा म्हणे ती म्हणे का रे, हा म्हणे तू बोलली ना पोटच भरलं। माया समोर 3 आलूगुंडे रश्श्याचे खाल्ले त्यानं, आणि ह्या इडियट बॉक्स तर एवढा सोंगाड्या की नवीन लग्न झाल्यावर जिओचं सिम घेते, प्रिय तुझे केस मला मऊ रेशमासारखे दिसतात, 2 वर्षानं हेच केस फोडणीच्या वरणात सापडू द्या, भोकण्या डोळ्याचे डोळे फुटले होते का, बरोबर स्वयंपाक नाही करता येत का, सगळा सोंगाडेपणा आहे। या फालतूच्या गोष्टीत पडायचं, आपल्या मायबापापेक्षा जगात आपल्यावर कोणीच प्रेम नाही करू शकत जास्त, का कि सारे रिश्ते सारे रिश्ते अपनी जगह
सबका अपना अलग नाम है, माँ से बढ़कर पिता से बढ़कर कोई दूसरा नाम दुनिया में होता नहीं।